अखेर एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या ताब्यात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण. मंत्रालय विस्तारासाठी एअर इंडिया इमारतीचा वापर होणार. रायगडच्या अलिबागमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. विरारच्या नारंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटक सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद. रेल्वे प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी. पालघरच्या सातपाटी परिसरात 133 मच्छीमार महिलांची फसवणूक. जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने बनवून देण्याची आमिष दाखवून केली करोडो रुपयांची फसवणूक. पोलिसांकडून आरोपीला अटक. भारत आणि नेपाळमधील सीमावाद सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही. नेपाळच्या पंतप्रधानांचा वादामध्ये मध्यस्थीसाठी चीन आणि ब्रिटनला सामील करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला. केंद्र सरकारकडून सीबीएसईच्या अध्यक्ष आणि सचिवांनी तडकाफडकी केली बदली. सीबीएसई वादानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई. ओएसएम चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.